players who played local cricket, and the other selection committee feel that the best performers have been rewarded with the I can give a few examples, but one sticks out immediately is about Ricky Queen. He was the highest scorer of the season, then highest scorer in Green Trophy, and he was picked for Irani Trophy but was not played. And Dhruv Jurel was selected, who the world had seen. They were taken to Australia where he did not get a chance. Same with, of course, there are a couple of more examples I can give, but this is the thinking behind the best performer. In the case of merit and performance, I'm saying. I mean, look, these 8 tours are now with just before the tour. So sometimes when you are 6 or 7 guys from your test squad are going to go on that 8 tour, it becomes difficult to then. तर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने घोषणा केलेली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता शुभमन गिलकडे या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. अविनाश ढेगसकर आपल्या सोबत फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत. अविनाश, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व आलेलं आहे. यंग प्लेयर आहे आणि त्याच्यासोबत 18 जणांची सदस्यीय संभाव्य संघ हा घोषित केलेला आहे आगरकरांच्या नेतृत्वाखाली. यात महत्वाचं म्हणजे शुभमन गिल हा कर्णधार आहे, यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत त्याला महत्वाचं म्हणजे तो यष्टीरक्षकही आहे. त्याचसोबत उपकर्णधार पदही त्याच्याकडे देण्यात आलेलं आहे. नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा शमी आणि त्यासोबत वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा अशी पूर्ण टीम शुभमन गिल याच्या सोबत असेल. महत्वाची म्हणजे रोहित शर्माने निवृत्ती आता थोड्या वेळ दिवसापूर्वीच कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतर ही यंग टीम आता ही इंग्लंड दौऱ्यासाठी जाणार आहे आणि ही नक्कीच मोठ्या विजयाने नक्कीच निवडून इकडे भारतात परत येईल. कारण ह्या वेळेला सामना होणार आहे तो 20 जून पासून सुरू होणार आहे आणि 5 कसोटी सामन्यांची मालिका आहे. फार मोठा कालावधी याच्यासाठी असेल कारण कसोटी सामने आहेत, पण नक्की भारताचा विजय होईल याच पद्धतीची टीम ही बीसीसीआयने निवडलेली आहे. निश्चितच अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने महत्त्वाची घोषणा केलेली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता शुभमन गिलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 20 जून पासून 5 कसोटी सामन्यांची ही मालिका सुरू होईल. शुभमन गिलकडे आता भारतीय संघाचं कर्णधार पद गेलेलं आहे, तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पद गेलेलं आहे. 20 जून पासून 5 कसोटी सामन्यांची मालिका आता ही सुरू होणार आहे. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने महत्त्वाची घोषणा केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.